अमेरिकेतील जेफ्री एप्स्टाईन नावाचा एक गणिताचा मास्तर अचानक एके दिवशी आपला ट्रॅक बदलून लोकांची फायनान्सची कामं करू लागतो. बघता बघता तो मोठमोठ्या उद्योजकांचा पर्सनल फायनान्सर बनतो. पैसा आणि प्रसिद्धी डोक्यात गेल्यावर काय होतं हे पुढे समजेल. दोन पैसे जास्त दिसल्यावर मग सुरू होतो खरा अय्याशीचा खेळ. हाच फायनान्सर पुढे अमेरिकेत तब्बल 75 एकरचा एक आयलँडच विकत घेतो. आलिशान रिसॉर्ट, दोन मोठे स्विमिंग पूल, एक स्वतंत्र हेलिपॅड, आजूबाजूला गर्द झाडी आणि चारही बाजूला लांबच लांब समुद्र. अशा मनमोहक वातावरणात आतमध्ये बिघडलेल्या रईसजाद्यांचा चालायचा तो डर्टी खेळ. जो जेवढा पैसा फेकेल त्याला तेवढा जास्त आनंद. मोठमोठे राजकारणी, उद्योजक, मनोरंजक क्षेत्रातील मंडळी यांना 12 ते 18 वर्षांच्या कोवळ्या पोरी पुरवल्या जातात. या लैंगिक शोषणाच्या खेळाचा पडदा उठल्यानंतर अटकेत असताना 2019 मध्ये जेफ्रीचा कार्यक्रम वाजला. आता तो वाजला की वाजवला हा वेगळा विषय, पण त्यानंतर त्याच्याशी संबंधित जे कागदपत्रे आता उघड होत आहेत त्यात पंतप्रधान मोदींचं नाव एका ईमेलमध्ये घेतलं गेल्यानंतर आता त्यावर जोरदार राजकारण सुरू झालंय. जेफ्री एप्स्टाईन हा एक अमेरिकन फायनान्सर आणि लैंगिक गुन्हेगार होता, ज्याच्यावर अल्पवयीन मुलींची तस्करी करणारे नेटवर्क चालवल्याचा आरोप होता. 2019 मध्ये तुरुंगात असताना त्याचा मृत्यू झाला. एप्स्टाईन फाईल्स म्हणजेच अमेरिकेच्या न्याय विभागाच्या तपासातील कागदपत्रांचा एक प्रचंड संग्रह आहे. अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची स्वाक्षरी केलेल्या एप्स्टाईन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टनुसार या फाईल्स नुकत्याच सार्वजनिक करण्यात आल्या, ज्यामुळे अनेक हाय प्रोफाईल नावे समोर आली आहेत आणि जगभरात वाद निर्माण झाला. दरम्यान या कागदपत्रांमध्ये कोणत्याही भारतीयाच्या एप्स्टाईनच्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप नाही, परंतु भूराजकीय प्रभावाशी संबंधित असलेले संबंध उघड झाले आहेत. पंतप्रधान मोदींचा संबंध 2019 मधील काही संवादामुळे समोर आला, ज्यात जेफ्री एप्स्टाईननं पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांचे माजी रणनीतिकार स्टीव्ह बॅनन यांच्यात बैठक आयोजित करण्याची ऑफर दिल्याचा संदर्भ यात जोडण्यात आला. 23 मे 2019 रोजी बॅनननं एप्स्टाईनला मेसेज केला होता, ज्यात त्यानं मोदींचा संदर्भ देत मोदीजी यांनी आपले म्हणणं ऐकून इस्रायलचा दौरा केला असं म्हटलंय. या ईमेलमध्ये मोदींचा संदर्भ आल्यानं साहजिकच यावरून भारतात राजकारण पेटलं आहे. दुसरीकडे 2019चा मोदीजी यांचा संबंधित दौरा पूर्णपणे राजनैतिक असल्याचा खुलासा सरकारकडून करण्यात आला. दुसरीकडे मोदी यांचं नाव ज्याप्रमाणे एप्स्टाईन फाईलमध्ये आलंय तसं राहुल गांधींचं आलं असतं तर भाजपनं किती रान पेटवलं असतं असा सवालही आता विरोधकांकडून करण्यात येतोय. दुसरीकडे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे नावही या प्रकरणात समोर आलंय. अमेरिकेच्या हाऊस ओव्हरसाईट कमिटीने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रानुसार जून 2014 ते जानेवारी 2017 दरम्यान एप्स्टाईनच्या अपॉइंटमेंट कॅलेंडरमध्ये पुरी यांचं नाव किमान 5 वेळा आलंय. या भेटींमध्ये अनेकदा नॉर्वेचे मुत्सद्दी नेते टेरेजे रोड लार्सन हे देखील सहभागी असायचे. ते एप्स्टाईनचे निकटवर्तीय मित्र म्हणून ओळखले जातात. यामुळे या भेटी केवळ औपचारिक नव्हत्या तर एप्स्टाईनच्या नेटवर्कमधील एका महत्त्वाच्या व्यक्तीसोबत होत होत्या हे स्पष्ट होतंय. 2014च्या एका ईमेलमुळे वाद निर्माण झाला, ज्यात एप्स्टाईनने काही सार्वजनिक व्यक्तींच्या नावांच्या यादीत पुरी यांच्या नावाचा उल्लेख केला आणि इंग्रजीत गर्ल्स हा शब्द वापरला. यावर भाजपनं अमित मालवीय यांचं स्पष्टीकरण दिलंय की हा उल्लेख हवामान परिषदेच्या संदर्भात असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान मार्च 2017 मध्ये अनिल अंबानींशी संबंधित एका अकाउंटवरून एप्स्टाईनला पंतप्रधान मोदींच्या संभाव्य अमेरिका दौऱ्याविषयी एक बातमी पाठवण्यात आली होती. त्यासोबत प्रिय जेफ्री, माहितीसाठी स्नेह अनिल असा मेसेज त्यासोबत पाठवण्यात आला होता. यावर एप्स्टाईनने एक उत्तर दिलं, जे अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते. या 4 शब्दांच्या उत्तराने पडद्यामागे किती मोठ्या हालचाली सुरू होत्या याचा अंदाज येतो. हा संवाद केवळ 2 व्यावसायिकांमधील नव्हता, तर तो भारत-इस्रायल संबंधाच्या एका मोठ्या आणि संवेदनशील विषयाशी संबंधित होता, ज्यामध्ये अब्जावधी डॉलरचे संरक्षण सौदे गुंतलेले होते. विशेष म्हणजे हा संवाद मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून इस्रायलला भेट देण्यापूर्वी आणि अंबानींच्या कंपनी रिलायन्स डिफेन्सने इस्रायलच्या सरकारी कंपनी राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टम सोबत एक मोठा संयुक्त प्रकल्प सुरू केला असताना झाला होता. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की अमेरिका या फाईलचा वापर भारताला ब्लॅकमेल करण्यासाठी करू शकते. या थेट विधानामुळे जसे टॅरिफ किंवा रशिया-चीन संबंधांवरून अमेरिका भारतावर दबाव आणते, त्याचप्रमाणे या फाईलचा वापरही एक दबाव तंत्र म्हणून केला जाऊ शकतो. या चर्चेला उधाण आलं आहे आणि याच माध्यमातून थेट मोदींना देखील आता ब्लॅकमेल केलं जातंय का असा प्रश्न विचारला जातोय.
त्याला कारण म्हणजे नुकताच अमेरिकेने भारतासोबत व्यापार करार करून टॅरिफ 18% आणला आहे. परंतु हे करत असताना त्यांनी ट्रम्प यांच्याशी नेमकी कोणती छुपी सेटलमेंट केली आहे का, असा प्रश्न आता जोराने विचारला जात आहे. एकीकडे एप्स्टाईन फाईल्समध्ये मोदी यांच्या नावाचा उल्लेख, दुसरीकडे अमेरिकेने भारत हा आता रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याची केलेली एकतर्फी घोषणा बघता मोदी खरोखर अमेरिकेच्या दबावात आले आहेत का, असा प्रश्न या एप्स्टाईन फाईल नंतर सुद्धा उपस्थित झाला. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.